शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या फार्मवरती एक ABS स्पाईकचं थर्ड जनरेशनचं कालवड होतं आणि ब्रीडचा भविष्यात काय फायदा होतो आणि ब्रीड फार्ममध्ये का गरजेचं आहे आणि तुमचं थर्ड जनरेशन चौथ्या जनरेशनमध्ये तुम्ही जाऊन काम करणं का गरजेचं आहे. तर याचा लाईव्ह प्रत्यय तुम्हाला दाखवायचा आहे. कारण एक आपल्याकडे ABS स्पाईकचं पहिला कालवड तब्बल 69 दिवस अगोदर वेलं, म्हणजे त्याने गाप टाकला. तर 69 दिवस अगोदर टाकल्यामुळं त्याच्या पोटामध्ये जे ABS हॅमर चं कालवड होतं ते एक्सपायर झालं. पण थर्ड जनरेशनचं ABS स्पाईकचं कालवड असल्यामुळं आणि तिच्या आईचं दुधाचं रेकॉर्ड फार उत्तम दर्जाचं असल्यामुळं 38 ते 40 लिटरचं असल्यामुळं आपल्याला काय फायदा झाला ते सांगतो. आणि 69 दिवस अगोदर त्यांनी गाप टाकूनसुद्धा सर्वसाधारण आता 1 महिना पूर्ण झाला आहे त्याला गाप टाकून. तर आता तिचं लाईव्ह मिल्किंग आपण काढून दाखवणार आहोत की ब्रीड असल्यानंतर काय फायदा होतो. कारण आत्ता ते तब्बल जवळपास 25 लिटरपर्यंत दूध देते. जर ते योग्य वेळेत वेलं असतं, त्याच्या कालावधीनुसार वेलं असतं, तर नक्कीच ते 35 लिटरच्या पुढे गेलं असतं. थर्ड जनरेशनचं कालवड आहे. थोडंसं ह्या वर्षी उन्हाचं वातावरण, उन्हाची हीट असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि त्या कालवडाने गाप टाकला. पण ब्रीडचं कालवड असल्यामुळं त्याने जवळपास ते 25 लिटर दूध देतं आहे. तेच कालवड जर बेसिक असतं बेसिक गाईचं असतं आणि ब्रीडचं कालवड नसतं तर कधीच दूध त्याने 10 लिटरच्या पुढं दिलं नसतं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ब्रीड फार्मवरती ब्रीड तयार करा. ब्रीड तयार केल्यामुळं दूध टिकून राहतं, दूध जास्त देतात. कधी असा लवकर जरी गाप टाकला तरी ॲव्हरेज दूध देतात आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्याच्यामुळं ब्रीड हे फार्ममध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर चला आपण तुम्हाला आता त्या कालवडीचं लाईव्ह मिल्किंग करून दाखवणार आहोत आणि साधारणतः 69 दिवस अगोदर गाप टाकूनसुद्धा त्यांनी आर्डर कशी तयार केली आणि दूध कशा पद्धतीने देतं आहे हे आपण लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहे. कारण शेतकऱ्यांना ब्रीडचं महत्त्व, येणाऱ्या काळात ब्रीडचं महत्त्व कळणं खूप गरजेचं आहे. आता ही कालवड आपण मिल्किंगला घेतली आहे बघा. तर ही ABS स्पाईकची कालवड आहे आणि 69 दिवस अगोदर गाप टाकूनसुद्धा त्याने ऑर्डर वगैरे कशी केली बघा. आणि एकदम इनपॅक्ट ऑर्डर करून एकदम व्यवस्थित दूध देते. तर आपण तिचं लाईव्ह मिल्किंग करणार आहे. शेतकऱ्यांना दाखवण्याचा एकच उद्देश आहे की ब्रीड असल्यानंतर काय फायदा होतो. तर हेच जर बेसिक बुलचं कालवड असती तर 10 लिटरच्या वरती दूध दिलं नसतं एवढ्या लवकर गाप टाकूनसुद्धा. तर आपण आता मिल्किंगला चालू करणार आहे. आता हे बकेट पूर्ण मोकळं आहे आणि या किटलीमध्ये आपण ओतणार आहे. आता ही 15 लिटरची किटली आहे. अंदाज लावून आपण किती भरते ते बघणार आहे. आता आपण लाईव्ह मिल्किंग चालू करणार आहे. एक मिनटं बकेट उघड. बघा पूर्ण मोकळं आहे बकेट आणि जोडा. आता मिल्किंगला चालू करतोय आपण. ABS स्पाईक हा बुल 5 स्टार बुल आहे आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडणार आहे. कारण तिच्यापासून जे जन्माला येणाऱ्या कालवडी वगैरे आहेत त्या सर्व गुणसंपन्न येतात. बॉडी वेट मापात राहते. एक साधारणतः बॉडी वेट, आता ह्या कालवडीचं बॉडी वेटचं जर सांगायचं झालं तर 550 किलोच्या आसपास हिचं बॉडी वेट आहे. तर ABS स्पाईकने काय होतं आहे, मिल्किंग इम्प्रूव्ह करतं आहे. प्रोडक्टिव्ह लाईफ चांगली आहे, म्हणजे दूध टिकवून ठेवण्याची क्षमता बी चांगली आहे त्या बुलची आणि सोमॅटिक सेल स्कोर पण कमी आहे. सर्वच गोष्टींनी चांगलं आहे. थोडंसं स्ट्रक्चर मापात राहतं आहे, पण मापात राहिल्यामुळं शेतकऱ्यांना भविष्यात मेंटेनन्स वगैरे राहत नाही. त्याच्यामुळं
ABS स्पाईक हा बुल शेतकऱ्यांनी अवश्य वापरला पाहिजे. आणि हे तुमच्या पुढं लाईव्ह प्रत्यय दाखवतो आहे की लाईव्ह दाखवतो आहे की बाबा लवकर गाभ जरी टाकला आणि जनरेशन जर पुढं गेलेलं असेल तुमचं तर नक्कीच नुकसान शेतकऱ्याचं होत नाही. आता ह्या कालवडीने साधारणतः आपल्या अपेक्षित होतं वेल्यानंतर 35 लिटर दुधाची अपेक्षा होती, 34-35 लिटर पहिल्या वेताला. कारण हिची जी आय आहे ती 38-40 लिटरची 50-362चे सिमेंटची आय आहे आणि तिचं 38 ते 40 लिटर मिल्किंग आहे. तर हिची सुद्धा अपेक्षा होती पहिल्या वेताला 34-35 लिटर दूध देईल. पण बॅड लक असा झाला की जरा थोडासा उन्हाच्या आर्द्रतेमुळं तिने 69 दिवस अगोदर गाप टाकला. गाप टाकल्यानंतर विश्वासच बसत नव्हता की बाबा हे दूध देईल किंवा नाही, कारण ऑर्डर केली नव्हती अजिबात. विल्यानंतर तिने ऑर्डर करायला चालू केली आणि तिचा जो वार आहे तो सुद्धा अडकून राहिला होता. कारण 69 दिवस अगोदर विल्यामुळं तिला ट्रीटमेंट व्यवस्थित केली आणि किटोसिसमध्ये वगैरे जाऊन दिली नाही, त्याच्यामुळं फायदा झाला आणि तिने दूध बऱ्यापैकी इम्प्रूव्ह केलं. आणि हे तुमच्यासमोर लाईव्ह मिल्किंग आहे. आणि दूध व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे. ब्रीडवर काम, मॅनेजमेंट पण तुमचं चांगलं पाहिजे. आता हिला चाऱ्याचं व्यवस्थापन सांगायचं झालं तर हिला चारा आता मुरघास आहे 80%, 70% मुरघास आहे, 10% ड्राय मॅटर आहे आणि एक 20% आपण ऊस घालतो आहे. अशा पद्धतीने तिचं चारा व्यवस्थापन आहे. फीड हिला 9 किलो आपण फीड वापरतो आहे. सोनायचं दुग्धलक्ष्मी फीड आपण हिला फीडमधनं देतो आहे. मिनरल मिक्सचर, टॉक्सिन बाइंडर, DCB, सोडा वगैरे देतो आहे सर्व. आता मिल्किंग होत आले तर आपण बघूयात आता किती दूध भरतं आहे. आपण 2 दिवसापूर्वी मोजलं होतं तर सकाळचं 13 आणि संध्याकाळचं 12 लिटर दूध भरलं होतं. तर आज आपण लाईव्ह बघूयात किती दूध भरतं आहे. काढ. होतं ना. तर बघूयात आता आपण किती दूध भरतंय ते. 25 लिटरचं बकेट आहे. हे थांब ही 15 लिटरची किटली आहे. तर आपण आता दूध ओततोय त्याच्यामध्ये. आता साधारणतः बघू शकताल तुम्ही, आपण 15 लिटरच्या किटलीमध्ये ओतलं आहे. तर 15 लिटरला ही 15 लिटरची किटली आहे, इथपर्यंत ते 15 लिटर भरतं. तर साधारणतः अंदाजे जर काढलं तर 1 लिटरभर कमी आहे 15 लिटरला. पण आपण 1.5 लिटर कमी धरलं तरी 13.5 ते 14 लिटर दूध आपल्याला तिने दूध दिलं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने सांगायचं झालं तर ब्रीडचा हा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी ब्रीड आपल्या फार्मवर डेव्हलप केलं पाहिजे आणि एक करत हळूहळू जनरेशन पुढे नेलं पाहिजे आणि नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे.